देशात लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष एकच स्वप्न पाहतात, मेहनत करतात, दिवस रात्र अभ्यास करतात. पण जर परीक्षा होण्याआधीच पेपर बाहेर आला तर त्या मेहनतीचं काय? गेल्या काही महिन्यात नीटसह अनेक भरती आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या आरोपांनी देशभरात संतापाची लाट उसळली. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सरकारवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. आता या सगळ्यानंतर केंद्र सरकारनं अत्यंत कठोर असं परीक्षा सुधारणा विधेयक आणलेलं आहे. 10 वर्षाचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड आणि त्याच वेळी नंदन निलेकनी यांच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर टास्क फोर्स. पण हा कायदा खरंच पेपरफुटी थांबवू शकेल का, की हा फक्त विद्यार्थ्यांचा रोष शांत करण्याचा राजकीय प्रयत्न आहे? याचा सविस्तर वेध आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. देशात परीक्षा म्हणजे फक्त परीक्षा राहिलेली नाही, ती लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा बनली आहे. एका परीक्षेवर करिअर ठरतं, कुटुंबाची स्वप्न ठरतात आणि अनेकदा संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते. त्यामुळे जेव्हा पेपरफुटी होते तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका लीक होत नाही, तर लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासही तुटतो. गेल्या काही वर्षात भरती परीक्षा असो, राज्याच्या स्पर्धा परीक्षा असोत किंवा देशातील मोठी प्रवेश परीक्षा असो, पेपरफुटी हा शब्द सातत्यानं चर्चेत राहिला. पण नीट पेपरफुटीच्या वादानं हा प्रश्न राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवला. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं, अनेक शहरांमध्ये मोर्चे निघाले, सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात मोठी मोहीम उभी राहिली आणि विरोधी पक्षांनी संसदेपासून रस्त्यापर्यंत सरकारला लक्ष केलं. सरकारवर सर्वात मोठा आरोप होता तो म्हणजे परीक्षा व्यवस्थेवरचं नियंत्रण सुटलं आहे. मेहनत करणारा विद्यार्थी मागं पडतो आणि गैरमार्गानं पेपर मिळवणारा पुढे जातो, अशी भावना देशभरात निर्माण झाली. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला केवळ स्पष्टीकरण देऊन चालणार नव्हतं, कारण हा विषय थेट तरुणाईशी संबंधित होता. देशातील सर्वात मोठा मतदार वर्ग म्हणजे तरुण, त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हा प्रश्न अत्यंत संवेदनशील होताच. विद्यार्थ्यांचा वाढता रोष आगामी निवडणुकांमध्ये सरकारला महागात पडू शकतो, याची जाणीव सत्ताधाऱ्यांनाही होती. याच काळात शिक्षण मंत्रालयातही मोठ्या हालचाली झाल्या. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली आणि त्यानंतर झालेले बदल, राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेतील अनेक अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई, परीक्षा प्रक्रियेचा संपूर्ण आढावा आणि आता संसदेत आणण्यात आलेलं परीक्षा सुधारणा विधेयक, या सर्व घटनांकडे एका सलग राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. आता या विधेयकात नेमकं काय आहे? सर्वात मोठी चर्चा आहे ती शिक्षेची. जर कोणी पेपरफुटी, प्रश्नपत्रिका विक्री, परीक्षेत संगनमत, तांत्रिक हस्तक्षेप किंवा संघटित गैरप्रकारांमध्ये दोषी आढळला तर त्याला तब्बल 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी अशा स्वरूपाची इतकी कठोर शिक्षा केंद्र सरकारच्या परीक्षा कायद्यात स्पष्टपणे दिसत नव्हती. त्यामुळे सरकार हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की आता पेपरफुटी हा केवळ प्रशासकीय गुन्हा राहणार नाही, तर गंभीर आर्थिक आणि फौजदारी गुन्हा मानला जाईल. हे विधेयक सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 सुधारणा करण्यासाठी आणलं जात आहे. म्हणजे सरकारला असं वाटतं आहे की आधीचा कायदा पुरेसा प्रभावी ठरला नाही किंवा त्यामध्ये आणखी कठोर तरतुदीची गरज आहे. त्यामुळे आता या कायद्याला अधिक दाद देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. फक्त शिक्षा वाढवली म्हणून गुन्हे थांबतात का? कारण पेपरफुटीच्या अनेक प्रकरणांमध्ये फक्त बाहेरचे दलाल नसतात. अनेक वेळा परीक्षा यंत्रणा, छपाई व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, तांत्रिक प्रणाली किंवा स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळं कायदा जितका महत्त्वाचा आहे तितकीच त्याची अंमलबजावणी देखील महत्त्वाची ठरणार आहे. याच कारणामुळं सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सोशल मीडियावर जाहीर करत नंदन निलेकनी यांच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा केली. हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण सरकारनं हा प्रश्न फक्त कायद्यावर न सोडता तंत्रज्ञानाच्या मदतीनं सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नंदन निलेकनी हे केवळ उद्योगपती नाहीत, ते इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. भारताच्या डिजिटल परिवर्तनामध्ये त्यांचं मोठं योगदान मानलं जातं. आधार प्रकल्पामध्ये त्यांनी निभावलेली भूमिका आजही देशासाठी महत्त्वाची मानली जाते. UIDAIचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी देशभरातील डिजिटल ओळख व्यवस्थेची पायाभरणी केली. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर डिजिटल डेटाचं व्यवस्थापन, सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये त्यांचा अभाव सरकारसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पण या टास्क फोर्समध्ये फक्त नंदन निलेकनी नाहीत. इस्रोचे माजी प्रमुख S सोमनाथ, IBचे माजी संचालक तपन डेका, IIT चेन्नईचे संचालक V कामाकोटी आणि माजी शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ अमृतलाल मीना यांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. सरकार परीक्षा व्यवस्थेकडे फक्त शिक्षणाचा विषय म्हणून पाहत नाही, तर तंत्रज्ञान, सुरक्षा, गुप्तचर व्यवस्था, प्रशासन आणि लॉजिस्टिक्स या सर्वांचा एकत्रित प्रश्न म्हणून पाहत आहे. या टास्क फोर्सचं काम काय असेल? परीक्षा अधिक पारदर्शक कशा होतील?
प्रश्नपत्रिका सुरक्षित कशा राहतील, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढवायचा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेषणाच्या मदतीनं संशयास्पद हालचाली आधीच कशा ओळखायच्या, परीक्षा केंद्रांचं निरीक्षण अधिक मजबूत कसं करायचं, यावर ही समिती सरकारला शिफारशी देणार आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर मोदी सरकार 2 पातळ्यांवर संदेश देत आहे. पहिला म्हणजे दोषींना कठोर शिक्षा होईल आणि दुसरा म्हणजे भविष्यात अशा घटना घडूच नयेत म्हणून संपूर्ण व्यवस्था बदलली जाईल. हा दुहेरी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र विरोधकांचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की पेपर फुटीच्या घटना आधी का रोखता आल्या नाहीत, विद्यार्थ्यांना आंदोलन का करावं लागलं, देशभर संताप उसळला, त्यानंतर सरकार का जागं झालं. जर ही व्यवस्था आधीच मजबूत असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात वाद निर्माणच झाला नसता, असा विरोधकांचा दावा आहे. दुसरीकडे सरकारचं म्हणणं वेगळं आहे. सरकारचा दावा आहे की पेपर फुटीसारख्या संघटित गुन्ह्यांच्या विरोधात आता अत्यंत कठोर भूमिका घेतली जात आहे. केवळ आरोपींना अटक करून प्रश्न सुटत नाहीत, संपूर्ण व्यवस्था बदलावी लागते आणि त्यासाठीच हा कायदा तसेच तज्ज्ञ समिती तयार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आणखी एक राजकीय पैलू आहे. आजच्या काळात रोजगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा हे 3 विषय आहेत जे थेट तरुण मतदारांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात सरकारची प्रतिमा मजबूत राहणं हे प्रत्येक सत्ताधारी पक्षासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे परीक्षा सुधारणा विधेयक हे फक्त शिक्षणाशी संबंधित पाऊल नाही, तर राजकीय विश्वास परत मिळवण्याचाही प्रयत्न असल्याचं विश्लेषक मानतात. आता पुढचा टप्पा महत्त्वाचा असेल. संसदेत या विधेयकावर चर्चा होईल. विरोधक त्यामध्ये आणखी काही सुधारणा सुचवू शकतात. सरकार त्यावर काय भूमिका घेतं, कायदा अंतिम स्वरूपात कसा मंजूर होतो आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी किती प्रभावी होते, याकडं देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं असेल. कारण आजचा प्रश्न फक्त एका पेपर फुटीचा नाही, प्रश्न आहे देशातील परीक्षा व्यवस्थेतील विश्वासाचा. जर विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण झाला तर या कायद्याचं खरं यश ठरेल. पण जर कठोर शिक्षा असूनही भविष्यात पुन्हा पेपर फुटी झाली तर प्रश्न केवळ कायद्यावरच राहत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर उभे राहतील. म्हणूनच आता खरी परीक्षा विद्यार्थ्यांची नाही तर सरकारच्या या नव्या व्यवस्थेची आहे. 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटींचा दंड ही घोषणा कागदावर प्रभावी वाटते, पण ती प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते हे पुढच्या काही परीक्षा ठरवतील. आणि नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स खरंच भारताची परीक्षा व्यवस्था बदलणार का, की पुन्हा एखाद्या मोठ्या पेपर फुटीनंतरच नवे निर्णय घ्यावे लागणार, या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ देईलच. तुम्हाला काय वाटतं? पेपर फुटी थांबवण्यासाठी कठोर शिक्षा पुरेशी आहे की संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणं अधिक गरजेचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि इतर सर्व घडामोडींचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.